चला तर मंडळी, आजची रेसिपी खूप खास आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय मऊ लुसलुशीत अशी थालीपीठं. तेही अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहणार आहे. तुम्ही एकदा सकाळी बनवले ना, तरी संध्याकाळपर्यंत आहे असे राहतात आणि चवीला तर इतके भन्नाट लागतात, की काही विचारायलाच नको. त्याबरोबर एक झणझणीत असं डिपही तयार करणार आहोत, तेही दह्यापासून. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. रेसिपीसाठी सगळ्यात महत्त्वाचा लागणार आहे तो कोबी. कोबी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कोबीचे 4 भाग करून तो आपण खिसून घेणार आहोत. कोबी खिसताना आपण बटाट्याच्या खिसणीने खिसणार आहोत. जे आपण बटाट्याची चकत्या करतो, बटाट्याच्या चकत्या करायच्या किंवा वेफर्स करायची जी खिसणी असते ना, त्या खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचा. यामुळे काय होतं खिस व्यवस्थित असा खिसला जातो. जर तुम्ही बारक्या खिसणीने खिसाल, तर कोबीला खूप जास्त पाणी सुटतं. त्यामुळं खिस कधीही छोट्या खिसणीने न करता मोठ्या खिसणीने करायचा. म्हणजे तो परफेक्ट असा थालीपीठासाठी तयार होतो. बारक्या खिसणीने केलेल्या खिसाला खूप पाणी सुटल्यामुळे ना थालीपीठाचं पीठ खूप जास्त ओलं होतं, खूप जास्त मऊ होतं आणि त्यानंतर ना थालीपीठही व्यवस्थित थापता येत नाही. आणि हा कोबी खिसत असताना अशा पद्धतीने पॅक पकडायचा. म्हणजे पुढच्या बाजूला अंगठा आणि पाठीमागच्या बाजूला 4 बोटं. म्हणजे कोबी अजिबातही हातातून सुटत नाही, पानं वेगळी होत नाहीत आणि खिस आपला अगदी 5 मिनिटात तयार होतो. तुम्ही बघू शकताय सगळा खिस आपला अगदी परफेक्ट असा तयार झालाय आणि यामध्ये जे काही मोठे तुकडे पडतील ना, ते लगेच काढून बाजूला घ्यायचे. कारण पीठ मळताना हे मध्ये येतील. चला आता एक सुंदर असं वाटण बनवून घेऊयात. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर गरजेप्रमाणे हिरवी मिरची. मी इथे 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 चमचे धने आणि 1 ते 1.5 चमचा जिरं घालून घ्यायचं. धने, जिरे आवर्जून वाटताना घाला कारण याचा खूप छान फ्लेवर आपल्या थालीपीठाला भेटणार आहे. त्यामुळे हे वाटण थालीपीठासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला सुंदर असं हे वाटण तयार झाले. पाणी वगैरे काही घालायचं नाहीये. पाणी न घालता या सगळ्या गोष्टी आपण छान बारीक अशा वाटून घेतल्यात. आता हे सगळं मिश्रण कोबीमध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचं साहित्य घालायला घ्यायचं. कोबीचं थालीपीठ चवीला जेवढं छान आहे ना, तेवढंच ते हेल्दी आहे. पचनाला हलकं आहे आणि अगदी तुम्ही डाएट करत असाल ना, तरीसुद्धा हे थालीपीठ तुम्ही कितीही खाऊ शकता. वजनही यामुळे वाढत नाही. त्यामुळे अतिशय पौष्टिक असं थालीपीठ सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणासाठी सुद्धा आरामात बनवू शकता. चला ठेचा घातला, जे केलेलं वाटण आहे हिरवी मिरचीचं ते घातलं, की त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा. चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर हळद, लाल तिखट आणि घालून झालं, की हे सगळं साहित्य कोबीला व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं. कारण मीठ आपण जे पीठ घालणार आहोत ना, त्याच्यासुद्धा अंदाजाने घालून घेतले. मीठ अगोदर घातल्यामुळे कोबीला छान पाणी सुटतं आणि या कोबीच्या ओलसरपणामध्येच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे. पाण्याचा एक थेंबही आपण या थालीपीठासाठी वापरणार नाही आहोत. आता वरून कोथिंबीर आणि 2 चमचे तीळ घालून घेतलेत आणि हे सुद्धा कोबीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले. हे सगळं मिश्रण कोबीमध्ये मिक्स करत असताना अगदी छान चोळून करा, म्हणजे कोबीला व्यवस्थितपणे पाणी सुटतं. आता यामध्ये 2 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि पाव कप बेसन पीठ घालून घेतले. आता इथं पिठं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरीही चालेल. सगळी पिठं व्यवस्थितपणे कोबीमध्ये मिक्स करून घ्यायची. हवं असेल तर तुम्ही इथे बाजरीचं पीठही घाला, कारण थंडीमध्ये बाजरीचं पीठ शरीरासाठी उष्णता देतं आणि छान आरोग्यदायी आहे. त्यामुळे असेल तर आवर्जून तुम्ही वापरू शकता. आता ही सगळी पिठं या कोबीच्या ओलसरपणामध्ये, कोबीला सुटलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची. मिक्स करत असताना हाताने व्यवस्थित दाबून आणि मळून हे पीठ घ्या. जेवढं तुम्ही व्यवस्थित दाबून हे पीठ मळाल ना, तेवढं पीठ व्यवस्थित असं मळलं जाणार आहे. चला पीठ सुंदर असं इथे तयार झाले. परफेक्ट असं हे थालीपीठाचं पीठ तयार झाले. ते 10 मिनिटं फक्त भिजायला बाजूला ठेवूयात. तोपर्यंत सुंदर अशी चटणी करून घेऊयात, जी आपण यामध्ये सर्व्ह करणार आहोत. थालीपीठाबरोबर बऱ्याच वेळेला फक्त दही सर्व्ह केलं जातं. परंतु हे फ्लेवरफुल दही जर तुम्ही या थालीपीठाबरोबर खाल ना, तर या थालीपीठाची गंमत खूप जास्त वाढते. यासाठी आलं, लसूण आणि हिरवी मिरची ओबड-धोबड अशी कुटून घ्यायची. अर्धी वाटी दही छानपैकी फेटून घ्यायचं. म्हणजे यातले सगळे लम्प्स निघून जातील आणि अगदी सॉफ्ट अशी या दह्याची कन्सिस्टन्सी तयार होईल. ह्या तडक्यामुळे आपण हे तडक्याचं दही बनवणार आहोत. यामुळे ना खूप जास्त हे दही टेस्टी होतं. अगदी कोरडं खायला सुद्धा खूप छान लागतं. आता तडका करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायचं. पाव चमचा हिंग घालायची आणि त्यावरती हे केलेलं वाटण घालायचं. काहीच नाही, फक्त आलं, लसूण आणि हिरवी मिरची आपण ठेचून घेतली होती. जिरं वगैरे कढीपत्ता काही घालायची नाही, गरज नाही. चला आता दह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि वरून हा गरम कडकडीत असा तडका घालून घ्यायचा. तडका घातल्याबरोबर दह्यामध्ये तो व्यवस्थितपणे मिक्सही करायचा. चला सुंदर अशी इथं आपली दह्याची चटणी तयार झाली आहे. आता हे बाजूला ठेवूयात आणि आता वळूयात आपल्या थालीपीठाकडे. पीठ व्यवस्थितपणे भिजलं गेलं. एक 10 मिनिटं भिजलं ना तरी खूप झालं. कारण यामध्ये आपण जी पिठं घातलीत ना त्याला खूप जास्त भिजवायचीही गरज नाही. चला आता थालीपीठ बनवण्यासाठी
एक रुमाल छानपैकी ओला करून घ्यायचा. त्यावर पाण्याचा परत एकदा शिंतोडा मारायचा आणि थालीपीठाचं पीठ थापायला घ्यायचं. छोटासा उंडा घेऊन पाण्याच्या हाताने थालीपीठ एकसारखं असं थापून घ्यायचं. आता हे कोबीचं थालीपीठ खूप जास्त मोठं न बनवता मी मीडियम आकारामध्ये बनवते, जेणेकरून थालीपीठं छान पातळ अशी थापता येतात आणि व्यवस्थितपणे भाजताही येतात. वरून तीळ घालून घ्यायचे. तीळ आवर्जून घाला, तिळामुळे चवही छान येते आणि थालीपीठ दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. थंडीच्या दिवसामध्ये तीळ शरीरासाठी आरोग्यदायी आहेतच, त्यामुळे ते आवर्जून खाल्ले गेले पाहिजेत. प्रत्येक पदार्थामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही तीळ आरामात वापरू शकता. चला, आता तीळ लावून घेतले, तवासुद्धा तापायला ठेवलाय. तव्यावरती तेल शिंपडून घ्यायचं आणि थालीपीठ आपलं गरम तव्यावर छान असं भाजायला घ्यायचं. रुमाल पालथा घातला की अशा पद्धतीने लगेच तो काढून घ्यायचा. ओला रुमाल आहे त्यामुळे तव्यावरती थालीपीठ सहजपणे सुटतं. त्यामुळे आवर्जून थालीपीठाचा गोळा रुमालावर ठेवण्या अगोदर ना पाण्याचा एक शिंतोडा द्या. सहजपणे थालीपीठ रुमालापासून वेगळं होतं. तुम्हाला अजिबातही त्रास होत नाही. आता तव्यावर घातल्यानंतर मध्ये एक होल करून घेतले, जेणेकरून त्यामध्ये आपण तेल सोडू शकतो. जेणेकरून व्यवस्थित असं थालीपीठ आपलं भाजलं जाईल आणि लगेच ते तव्याला सहजपणे सोडेल सुद्धा. झाकण ठेवून एक वाफ द्यायची. थालीपीठाला एक वाफ दिल्यामुळे ना कोबीसुद्धा व्यवस्थित शिजतो आणि आतली पिठंसुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजली जातात. त्यामुळे भाजल्यामुळे तर खरपूस तर होतंच, परंतु पिठं शिजल्यामुळे अतिशय सुंदर अशी चव या आपल्या कोबीच्या थालीपीठाला येते. कोबीसुद्धा शिजायला यामुळे मदत होते. चला, दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं हे थालीपीठ भाजलं गेले. आता दुसरंसुद्धा थालीपीठ याच पद्धतीने करून घेणार आहे. याच पिठापासून तुम्ही कोबीच्या वड्यासुद्धा बनवू शकता. कशा बनवायच्या हे मी परवाच पोस्ट केले. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन एकदा तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. खूप सुंदर अशा हेल्दी कोबीच्या वड्या तुम्ही आरामात या पिठापासून बनवू शकता. कमीत कमी फॅट्स असलेले हे पदार्थ तुम्ही नाश्त्याला, डब्याला किंवा जेवणाला कधीही करू शकता. असे काही आपले घरगुती पदार्थ असतात जे घरच्या साहित्यांपासून तयार होतात, परंतु चवीला भन्नाट असे लागतात. शरीरासाठी सुद्धा तेवढेच ते पौष्टिक असतात. चला, इथे सुंदर असे थालीपीठं मी 2 करून घेतलेत. बाकीचे सुद्धा थालीपीठं याच पद्धतीने करून घेते आणि सुंदर अशा आपल्या दह्याच्या चटणीबरोबर सर्वही करून घेऊयात. चला, थालीपीठं तयार झालेत. इथे मी सर्विंगही करून घेतले. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही थालीपीठ बघू शकता किती सॉफ्ट असं झालंय ते आणि अगदी सुती कापडामध्ये ठेवलं ना दिवसभरसुद्धा ही थालीपीठं अशीच मऊ लुसलुशीत राहतात. अगदी कधीही खायला घ्या तरी ते एवढे सॉफ्ट राहतात. चवीला तर भन्नाट असे झालेत. चला, कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायची असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या शुभज्योत रेसिपीज या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबमध्ये दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा, म्हणजे रोज येणाऱ्या नवनवीन रेसिपींची तुम्हाला नोटिफिकेशनही भेटत राहील. दररोज 1:30 वाजता आपल्या रेसिपीज पोस्ट होत असतात. त्यामुळे नक्की रेसिपीज बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईकही करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग खुसखुशीत आणि हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.